जर तुम्हाला आरटीओ एएमबीआय बनायचं असेल तर मेन्स क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रीचं आपण प्रिपरेशन करू, त्यानंतर प्रीचा रिझल्ट येईल आणि त्यानंतर आपलं जर प्री क्वालिफाय झालं तर आपण मेन्सचा अभ्यास करू, तर तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही. याचा अर्थ काय? जर तुम्ही 5 तास अभ्यास करत असाल, 4 तास तुम्ही प्री एक्झामला द्यायला पाहिजे, 1 तास तुम्ही मेन्स एक्झामला द्यायला पाहिजे. बाकी सगळे रिसोर्स तुम्ही मॅनेज करू शकता. टाइम तुम्ही एक्स्ट्रा कुठूनच आणू नाही शकत. दिवसात जर 24 तास आहे तर 24 तासच आहे. कोणाला एक्स्ट्रा 1 तास मिळणार नाही, 1 मिनिट पण मिळणार नाही. नमस्कार विद्यार्थ्यांनो, वेलकम टू स्वाध्याय अकॅडमी. तर आज आपण बोलणार आहोत आरटीओ एएमबीआय 2026 ह्या एक्झाम बद्दल. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 461 पदांची जाहिरात ह्यावर्षी येणार आहे आणि ती लवकरच जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर त्या परीक्षेचं स्वरूप, त्याचं मेन्सचं सिलेबस आणि स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर जाऊयात आपल्या टॉपिककडे. तर मित्रांनो, आरटीओ एएमबीआय एक्झामचे 2 टप्पे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे पूर्व परीक्षा. तर पूर्व परीक्षेत जर तुम्ही बघाल, हा 1 तासाचा पेपर असणार आहे, 100 मार्काचा. गट क पूर्व परीक्षा तशी असते. म्हणजे गट क मध्येच तुमची पूर्व परीक्षा होणार आहे, प्री. त्यानंतर होणार आहे मेन्स. मेन्स हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ठीक आहे. जर तुम्हाला आरटीओ एएमबीआय बनायचं असेल तर मेन्स क्लिअर करणं खूप महत्त्वाचं आहे. प्री पण इम्पॉर्टंट आहे, पण मेन्स जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मेन्समध्ये जो सिलेबस असणार आहे तो असणार आहे मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, आत्तापासून जर तुम्ही तयारी करत असाल तर फक्त प्री किंवा पूर्व परीक्षेची तयारी करून चालणार नाही. तुम्हाला पॅरलली मेन्सचा पण अभ्यास करायला लागणार आहे. प्रीसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर स्वाध्याय अकॅडमीच्या ॲपवर PYQचे काही लेक्चर सिरीज आहे. आपण लवकरच फुल फ्लेज्ड याचा कोर्स पण लॉन्च करणार आहोत प्रीचा. पण जर एक्झाम क्लिअर करायची आहे, फायनली आरटीओ एएमबीआय बनायचं आहे, वर्दी घालायची आहे, तर तुम्हाला मेन्सचा पण अभ्यास आत्तापासून चालू करायला लागेल. याचं कारण काय? तर इकडे बघा, मेन्सचं जर तुम्ही सिलेबस बघाल तर इथे 15 सब्जेक्ट्स आहेत. त्यापैकी 6 सब्जेक्ट हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे आहेत. त्यानंतरचे 6 ते 7 सब्जेक्ट ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचे आहेत. इलेक्ट्रिक व्हेकल हा एक सब्जेक्ट आहे. त्यानंतर मोटर व्हेकल ऍक्ट आणि रोड सेफ्टी हा पण एक सब्जेक्ट आहे. तर एवढं जर प्रिपरेशन तुम्हाला करायचं असेल तर त्यासाठी सुरुवात आत्ताच केली पाहिजे. कारण एक तुम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल जर बघितलं, इथे बघा, शेड्यूल जर तुम्ही बघितलं, प्री 12 जुलैला शेड्यूल्ड आहे. आपण असं गृहीत धरूया की 12 जुलैला ती एक्झाम होणार आहे. आता अजून जाहिरात आली नाही म्हणजे हे थोडं मागे पुढे होऊ शकतं. पण आपण जर गृहीत धरलं की 12 जुलैला ही एक्झाम होते, नोव्हेंबरमध्ये याचा रिझल्ट येणार आहे आणि त्यानंतर 13 डिसेंबरला लगेच तुमची मेन्स एक्झाम शेड्यूल्ड आहे आरटीओ एएमबीआय. म्हणजे तुम्ही जर विचार करत असाल की प्रीचा आपण प्रिपरेशन करू, त्यानंतर प्रीचा रिझल्ट येईल आणि त्यानंतर आपलं जर प्री क्वालिफाय झालं तर आपण मेन्सचा अभ्यास करू, तर तुम्हाला तेवढा वेळ मिळणार नाही. ठीक आहे. आणि जरी तुम्ही ट्राय केलं, नोव्हेंबर म्हणजे 15-20 दिवसात जर तुम्ही ट्राय केलं की आपण मेन्सचा सिलेबस कव्हर करू, तर ते पॉसिबल नाही. एवढा वास्ट सिलेबस आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजाइज करायचं आहे, कंटेंट फिल्टर करायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे, त्यासाठी वेळ लागणार आहे. तर यासाठी मित्रांनो, जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तर आता जर तुम्ही प्रीचं प्रिपरेशन स्टार्ट केलं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की 80-20चा तुम्ही रेशिओ ठेवा. म्हणजे काय, की तुमच्याकडे जो टोटल अवेलेबल टाइम आहे त्याच्यातले 80% तुम्ही प्री एक्झामला द्या आणि ऍटलिस्ट 20% टाइम तुम्ही मेन्स एक्झामला द्या. याचा अर्थ काय? जर तुम्ही 5 तास अभ्यास करत असाल तर 4 तास तुम्ही प्री एक्झामला द्यायला पाहिजे, 1 तास तुम्ही मेन्स एक्झामला द्यायला पाहिजे. हे कमीत कमी सांगतोय मी, आणि तेव्हाच तुमचं प्रिपरेशन होणार आहे. कारण इथे बघा, सब्जेक्ट जर बघाल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल,
मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मध्ये बघा सब टॉपिक्स किती आहे. मेटल कटिंग मध्ये जर तुम्ही बघाल टर्निंग, ड्रिलिंग, मिलिंग, बोरिंग, ब्रोचिंग, फिनिशिंग मध्ये ग्राइंडिंग, सुपर फिनिशिंग मध्ये 3 ते 4 ऑपरेशन. म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचा जर आवाका बघितला हा खूप जास्त आहे. आणि एवढं सगळं कव्हर करायला स्ट्रॅटेजी पाहिजे, प्लॅनिंग पाहिजे आणि कन्सिस्टन्सी पाहिजे. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही बघाल थिअरी ऑफ मशीन्सचं जवळपास 20 मार्कांचं वेटेज आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स 20 क्वेश्चनचं वेटेज आहे, म्हणजे 40 मार्कांचं याचं वेटेज आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स मधनं तुम्हाला 15 क्वेश्चन्स बघायला मिळतील. मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस मधनं 20 क्वेश्चन्स बघायला मिळतील. म्हणजे असंही नाही की तुम्ही एखादा सब्जेक्ट स्किप करून याचं प्रिपरेशन करू शकता. प्रत्येक टॉपिक, प्रत्येक सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे. याचं प्रिपरेशन करायला तुम्हाला आत्तापासून सुरुवात करायला हवी. जर तुम्ही प्रीचं प्रिपरेशन करत असाल तर आय स्ट्रॉंगली सजेस्ट की तुम्ही मेन्सचंही प्रिपरेशन आत्तापासून चालू करा. तर मेन्सचं प्रिपरेशन कसं कराल? तर मार्केटमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे बुक्स, अनेक प्रकारचे कोर्सेस, अनेक प्रकारचे युट्यूबला फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत. बट तुम्हाला हे बघायचं आहे की आपलं जे टार्गेट आहे RTO AMBI मेन्स एक्झाम क्लिअर करणं, ते कसं अचीव होऊ शकतं. तर त्यासाठी मित्रांनो एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कुठेही कोर्स किंवा बुक किंवा प्रिपरेशनचा कोणताही रिसोर्स बघता आहात तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं की माझा एम काय आहे. एम आहे AMBI बनणं. RTO मध्ये असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर बनणं. त्यासाठीचा जो सिलेबस आहे तो एक्झॅक्टली टू दी पॉइंट, बरोबर, एक्झॅक्टली टू दी पॉइंट कोण कव्हर करून देत आहे. टू दी पॉइंट कव्हरेज मला कुठे मिळत आहे? त्यासाठी तुम्ही डेमो लेक्चर बघा, बरोबर. तो जो फॅकल्टी असेल तो किंवा ती जे काही फॅकल्टी आहे त्यांची जी टीचिंग स्टाईल आहे, बरोबर, जी डिलिव्हरी आहे लेक्चरची, ती तुम्हाला समजते का? कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात येते का? जर समजते तर ती कॉन्सेप्ट तुम्ही अप्लाय करून MCQ सॉल्व्ह करू शकताय का? कॉन्सेप्ट ऍप्लिकेशन तुम्हाला जमतंय का? PYQ तुम्हाला सॉल्व्ह करायला जमतंय का बेस्ड ऑन दॅट कॉन्सेप्ट? हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. टीचिंग स्टाईल मधनं तुम्हाला कॉन्सेप्ट समजली आणि त्याचं तुम्ही ऍप्लिकेशन करू शकला PYQs मध्ये, याचा अर्थ दॅट इज द राईट प्रिपरेशन रिसोर्स फॉर यू. ठीक आहे. आणि अजून हेही बघा की तिथे जो रिसोर्स तुम्ही इव्हॅल्युएट करता आहात तिथे तुम्हाला PYQs सॉल्व्ह करणं किंवा PYQs प्रॅक्टिस करून घेतायत का? ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जे तिथे नोट्स किंवा जे काही PDF मटेरियल अवेलेबल करून दिलं जातं त्याची क्वालिटी काय आहे? एखादं 2 स्टँडर्ड बुक्स मधनं तुम्ही त्याचं कंपॅरिझन करून बघा. ठीक आहे. PYQs बघून कंपॅरिझन करून बघा की व्हॉट इज द क्वालिटी ऑफ दॅट मटेरियल. ठीक आहे. हे सगळं तुम्ही बघा, इव्हॅल्युएट करा, त्यानंतर कोणताही रिसोर्स तुम्ही चूज करा. मी स्वाध्याय अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सांगतोय म्हणजे मी तुम्हाला असं सजेस्ट करत नाही की स्वाध्यायाचाच कोर्स घ्या. तुम्ही असा कोर्स घ्या ज्याने तुमचं एम तुम्ही अचीव्ह करू शकाल. हा व्हिडिओ काही कमर्शियल पर्पजसाठी नाही, हा तुमच्या चांगल्यासाठी, तुम्हाला काही चांगल्या गोष्टी सजेस्ट करण्यासाठी बनवला आहे. आपलं एम अचीव्ह करणं ही आपली टॉप प्रायोरिटी आहे. त्यासाठी काही इव्हॅल्युएशन पॅरामीटर्स मी तुम्हाला सांगतो आहे, ते तुम्ही लक्षात घ्या. पहिलं म्हणजे टू दी पॉइंट पाहिजे. एनिथिंग विच यू आर रेफरिंग टू दी पॉइंट पाहिजे, कारण इकडे तिकडे वेळ घालवायला वेळ नाहीये. आता जरी तुम्हाला वाटत असेल की डिसेंबरमध्ये एक्झाम होणार आहे, डिसेंबर कधी येईल कळणार पण नाही. त्यामुळे टू द पॉइंट. आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो, कोणत्याही प्रिपरेशन मध्ये तुम्ही कसलंही प्रिपरेशन करत असा किंवा कसलीही तयारी करत असा, टाइम इज द मोस्ट लिमिटेड or the scarcest resource. Most limited or the scarcest resource for preparation. बाकी सगळे रिसोर्स तुम्ही मॅनेज करू शकता. टाइम तुम्ही एक्स्ट्रा कुठूनच आणू नाही शकत. दिवसात जर 24 तास आहे तर 24 तासच आहे. कोणाला एक्स्ट्रा 1 तास मिळणार नाही, 1 मिनिट पण मिळणार नाही. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुम्ही जे कंटेंट बघता आहात
किंवा जो रिसोर्स तुम्ही रेफर करता आहात हा टू द पॉइंट पाहिजे, एक्झामशी रिलेव्हंट पाहिजे, त्या कंटेंटने तुमची एक्झाम क्रॅक झाली पाहिजे. टीचिंग स्टाईल तुम्हाला समजली पाहिजे, टीचिंगची जी डिलिव्हरी आहे लेक्चरची त्याने तुम्हाला कॉन्सेप्ट कळले पाहिजे. फक्त कॉन्सेप्ट कळून उपयोग नाही, त्याचं ऍप्लिकेशन एमसीक्यूज मध्ये झालं पाहिजे, तुम्हाला एमसीक्यूज सॉल्व्ह करायला जमले पाहिजे. ह्या 3 क्रायटेरियावर, हे जे 3 क्रायटेरिया मी सांगितले त्याच्यावर जो रिसोर्स उतरेल तो रिसोर्स तुम्ही चूज करा. त्याच्या पलीकडे मी काही सांगणार नाही. तो रिसोर्स तुम्ही चूज करा आणि आजपासून मेन्सचं प्रिपरेशन चालू करा. कारण तुम्ही मेन्सचा आवाका बघताय किती वास्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट आहे बघा, पूर्ण इंजिनिअरिंग जे तुम्ही 3 ते 4 वर्षात, जर तुम्ही डिप्लोमा केला असेल 3 वर्षाचा आणि जर तुम्ही डिग्री केली असेल 4 वर्षाची, तर ते पूर्ण त्याचं जिस्ट तुम्हाला ह्या एका एक्झाम मध्ये तुम्हाला डिलिव्हर करायचं आहे. त्यामुळे टाइम हा लागणार आहे. त्यामुळे दिस इज द राईट टाइम टू स्टार्ट प्रिपरेशन फॉर द मेन्स एक्झाम. बरोबर. तर हे बघा, एवढं वास्ट सिलेबस आहे. हे कमी होतं की काय म्हणून आयोगाने इलेक्ट्रिक व्हेकल हे ऍड केलेलं आहे आणि मोटर व्हेकल ऍक्ट. टेक्निकल सोबत आपल्याला नॉन टेक्निकल मध्ये हा एक सब्जेक्ट रोड सेफ्टी अँड मोटर व्हेकल ऍक्ट पण करायचा आहे. तर त्यामुळे स्ट्रॅटेजी आणि टाइम प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे आयोगाच्या वेबसाईटवर तुम्हाला बघायला मिळेल. आपण आत्तासाठी कन्सिडर करू की 12 जुलैला प्री होणार आहे, डिसेंबर मध्ये मेन्स होणार आहे. तर आत्ता तुम्हाला प्रिपरेशन चालू करायचं म्हणजे करायचंच आहे कोणत्याही परिस्थितीत, इफ यू वॉन्ट टू बिकम एन आरटीओ एएमबीए. तर त्यासाठी काही स्टेप्स आहेत. बरोबर. मेन्स आणि प्रीच्या प्रिपरेशनसाठी ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या ऍप्लिकेबल आहेत. तर पहिलं काय आहे, इम्पॅक्टफुल स्टार्ट. जो स्टार्ट आहे तो जर इम्पॅक्टफुल असेल तर रेस जिंकण्याचे चान्सेस तुमचे वाढतात. त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ संपल्यानंतर लगेच तुम्ही अभ्यासाला स्टार्ट करा फॉर प्री अँड मेन्स बोथ. आणि जसं मी सांगितलं 80-20चा रेशिओ ठेवा. प्रीला तुमचा 80% टाइम गेला पाहिजे, मेन्सला तुमचा 20% मिनिमम टाइम आहे. त्यापेक्षा जास्त जर तुम्ही देऊ शकला तर ते दॅट विल बी बेस्ट, बट मिनिमम 20% टाइम गेला पाहिजे. स्ट्रॅटेजी, ठीक आहे, सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी आणि गोल्स डिसाईड करा. ठीक आहे, प्रत्येक सब्जेक्टची एक स्ट्रॅटेजी वेगळी असणार आहे. परीक्षेची स्ट्रॅटेजी डिफाईन करा. बरोबर. परीक्षेची स्ट्रॅटेजी म्हणजे काय, ही एक्झाम तर क्लिअर करायचीच आहे, पण हा जो आपण अभ्यास करतो आहोत त्याच्याशी अलाइड अजून काही एक्झाम्स असतील ज्या आपल्या ह्या वर्षी येणार असतील असं तुम्हाला वाटतंय, ज्यांचा अंदाज आहे की ह्या एक्झाम्स ह्या वर्षी येणार आहे, त्याही टार्गेट करू शकतो आपण. त्याचीही स्ट्रॅटेजी तुम्ही तयार करा. अभ्यास हा टू द पॉइंट असला पाहिजे. तिकडचं जे एक्झामशी रिलेव्हंट नाही ते वाचण्यात काही अर्थ नाही. टाइम इज दी स्केर्सियस्ट रिसोर्स, हे लक्षात ठेवा. टाइम इज दी मोस्ट लिमिटेड रिसोर्स. त्यामुळे स्ट्रॅटेजिक अभ्यास करा, प्लॅनिंगने अभ्यास करा, शेड्यूल बनवा. हे जर तुम्ही फॉलो केलं ह्या स्टेप्स तर सक्सेस गॅरंटीड आहे. सक्सेस इज गॅरंटेड. मित्रांनो, एकच सांगेल की द बेस्ट टाइम टू प्रिपेअर इज नाव. आणि यासाठी जर तुम्हाला रिसोर्सेस, कंटेंट आणि लेक्चर्स जर पाहिजे असतील तर स्वाध्याय अकॅडमी येत्या काही दिवसात आरटीओ एएमबीआय मेन्स बॅच लॉन्च करणार आहे. प्रीची ही बॅच आपली रोडमॅप मध्ये आहे, ती पण काही दिवसात लॉन्च होणार आहे. या लेक्चरमध्ये तुमची जी मेन्सची तयारी करून घेणार आहे ती मी करून घेणार आहे. माझं नाव कौशल कांगणे. मी NIT सुरतमधनं पासआउट आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये फ्रॉम SPNIT सुरत. त्याचबरोबर मी व्हेरियस सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट एक्झाम्स क्रॅक केल्या आहेत. बऱ्याचशा मेन्स एक्झाम्सलाही मी क्वालिफाय झालो आहे. त्याचबरोबर आय हॅव मोर दॅन 5 years ऑफ इंडस्ट्रियल अँड अकॅडमिक एक्सपिरियन्स. आणि हा सगळा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्या कामी येण्यासाठी स्वाध्याय अकॅडमी ही बॅच लॉन्च करत आहे. तर ह्याचा तुम्ही नक्की फायदा घ्यावा आणि ज्यामुळे तुमचे सक्सेस मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप मल्टिप्लाय होऊन जाणार आहेत, खूप वाढणार आहेत. त्यासाठी हा कोर्स मी सजेस्ट करतो. आणि स्ट्रॅटेजी जी आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे. सो स्ट्रॅटेजी फॉलो करा आणि तुमच्या एम पासून हलू नका.
फोकस्ड प्रिपरेशन ठेवा. आय विश यू ऑल दी बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू.